या संमेलनाचे सर्व माझे मित्र, सहकारी, संयोजक आणि आपण सगळे मान्यवर 15व्या विद्रोही साहित्य संमेलनाला उपस्थित राहणं ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पहिलं विद्रोही साहित्य संमेलन धारावीला झालं आणि तिथपासून या विद्रोही साहित्य चळवळीशी माझा अत्यंत जवळचा संबंध आला. 2004 पासून 2016पर्यंत 11 वर्ष मी दिल्लीमध्ये होतो आणि त्यामुळे यांचं अधिवेशन आपलं मी प्रत्येक वर्षी काही उपस्थित राहू शकलो नाही, हे मला सातत्याने खंत वाटत आलेले आहे. पण खरं सांगायचं म्हणजे मी अधिवेशनासाठी समारोपाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी वगैरे औपचारिकपणे आपण जरी म्हणत असला तरीसुद्धा भारतामध्ये आज जी एक प्रचलित आर्थिक, राजकीय, सामाजिक व्यवस्था आहे ती इतकी अस्वस्थ करणारी आहे. आणि म्हणून या विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपल्याशी 2 गोष्टी ज्या मला वाटतात महत्त्वाच्या त्या तुमच्यासमोर सांगणं हे एक या समतेच्या चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून मला महत्त्वाचं वाटतं. औपचारिकदृष्ट्या किंवा अनेक अर्थाने मी ज्या पोझिशन्स ज्यावेळी गेलो, मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू, प्लॅनिंग कमिशन, राज्यसभा वगैरे वगैरे, या जरी लौकिक अर्थाने तरी महत्त्वाच्या असल्या, कारण इट बी हिपोक्रेटिक टू से की त्या महत्त्वाच्या नाही आहे. माझ्या दृष्टिकोनातून ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल, माझी ओळख ही मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू, प्लॅनिंग कमिशन, राज्यसभा या महत्त्वाच्या असल्या तरी त्याच्यामध्ये मला विशेष स्वारस्य नाही. माझी ओळख ही प्रामुख्याने फुले, आंबेडकर, शाहू आणि सावित्रीबाई यांच्या विचाराचा एक वारसदार म्हणून ही मला माझी खरी ओळख मी नेहमी सांगत आलेलो आहे आणि मला अभिमान त्याचा वाटतो. आज भारताची जी अवस्था जी आहे, स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन साजरा करत असताना ही संपूर्ण भारतीयांच्या समोर एक फार मोठं आव्हान आहे. आता मी सकाळपासून मध्यंतरीचा 1 तास जर सोडला विश्रांतीचा, तर मी सकाळपासून जे परिसंवाद, ज्या चर्चा मी ऐकल्या त्याच्यातून एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की जे काही सुरू आहे त्याच्या विरुद्धची एक विद्रोहाची भावना लोकांच्या मनामध्ये आहे. ही विद्रोहाची भावना का आहे ही आजच सुरू झालेली नाही. गेल्या 4-5 हजार वर्षांच्या इतिहासामध्ये पहिला विद्रोह बुद्धाने केला, वर्धमान महावीराने केला, शिखाने केला, एका अर्थाने गुरु नानकाने केला, अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजीने केला. शिवाजींना हिंदवी स्वराज्याची स्थापना याचा अर्थ हिंदूंचं राज्य प्रस्थापित करण्याचं नव्हतं, हे लक्षात घ्या. हिंदवी स्वराज्याची स्थापना याचा अर्थ एकच देशीय लोकांच्या स्वराज्याची स्थापना. शिवाजीने ज्याला हिंदुत्व म्हटलं, हिंदवी असं म्हटलं, ते हिंदवी आणि विनायक दामोदर सावरकरांचं हिंदुत्व या 2 भिन्न गोष्टी आहेत. हिंदवी ह्याला एक जॉग्राफिकल, भौगोलिक परिमाण आहे, एकच देशीय लोकांचं, या देशात जे राहतात ते, जो त्यांनी 1674 वर्षी 1674मध्ये राज्याभिषेक केला. आत्ताची जी परिस्थिती आहे भारतामध्ये ती अस्वस्थ यासाठी मी म्हणतो, आम्ही जेव्हा संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये डॉक्टर आंबेडकरांची 125वी जयंती साजरी केली, त्याच्यामध्ये माझं एक भाषण झालं. ते भाषण एन्काउंटर्स इन पार्लिमेंट त्या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि ते संपूर्ण भाषण भारतामध्ये आज फॅसिझम आहे ह्याच्यावर ते झालेलं होतं. माझे आणि प्रोफेसर कुरियन जे तेव्हा सभेचे अध्यक्ष होते, त्यांचं असं म्हणणं होतं की मुनगेकर हा फॅसिझमवरचा लेक्चर नाही आहे, प्लीज. मी म्हटलं मी आंबेडकरांच्यावर बोलतो आहे, पण आंबेडकरांच्यावर बोलत असताना फॅसिझमला विरोध केल्याशिवाय आंबेडकरांच्याविषयी बोलणं म्हणजे नुसतं आंबेडकरांनी काय केलं त्याला काय अर्थच राहणार नाही, ते लोकांना माहिती आहे. आता फॅसिझम म्हणजे काय नेमकं आहे
ते सांगण्यापूर्वी इथल्या देशाची संबंध आर्थिक व्यवस्था काय आहे. नोव्हेंबरमध्ये 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी केली आणि संपूर्ण अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकली. गेल्या 100-200 वर्षाच्या राजकीय इतिहासामध्ये हा नोटबंदीचा निर्णय नरेंद्र मोदीने जो घेतला, इतका अविचारी, इतका बेजबाबदार निर्णय जगामध्ये कोणत्याही राष्ट्रप्रमुखाने घेतला नाही. तिथपासून आता गेली 7 वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेची घसरगुंडी सुरू आहे. कोरोनाने त्या घसरगुंडीचा वेग वाढवला, परंतु 8 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता मी रेल्वेने प्रवास करत होतो आणि 500 रुपयाच्या आणि 2000 रुपयाच्या नोटा त्याने रद्द केल्या आणि ये अभी रात 12 बजे के बाद कागज के तुकडे होंगे अभिमानाने त्यांनी सांगितलं. मी मनमोहन सिंगांना असं विचारलं की त्यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली नाही. 14.5 लाख कोटी रुपयांच्या पैकी 13,80,000 कोटी रुपये चलनातून त्यांनी काढून घेतले आणि एखाद्या माणसाचा शॉर्ट सर्किट झाल्यानंतर शरीरातला संपूर्ण रक्त जर काढून घेतल्यानंतर जी अवस्था होती तशी अर्थव्यवस्था भारताची झाली. त्याच्यानंतर GST त्यांनी विकृत पद्धतीने आणलं आणि त्याच्यानंतर जे सगळे निर्णय घेतले आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, ते सगळे निर्णय या देशाला विनाशाकडे घेऊन जाणारे आहेत. भारताने 75वा स्वातंत्र्याचा वाढदिवस हा वेगळ्या पद्धतीने करायला हवा होता, पण दुर्दैवाने मोदी सरकारने आणि मोदी सरकार या देशातील ज्या फॅसिस्ट शक्तींचं प्रतिनिधित्व करत आहे त्या शक्तींनी तशा प्रकारे तो उत्सव करू दिला नाही. कोरोनाच्या काळामध्ये 22 कोटी लोकांचे रोजगार गेले आणि 23 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या खाली गेले. गेल्या 7 वर्षामध्ये दलितांवरचे अत्याचार प्रमाणाच्या बाहेर वाढत आहे. 2014 ते 2016 या 3 वर्षामध्ये 1,04,000 ॲट्रॉसिटीज आणि अस्पृश्यांच्यावर पूर्वाश्रमीच्या गुन्हे झालेले आहेत, ॲट्रॉसिटीजच्या घटना घडलेल्या आहेत. प्रत्येक 6 मिनिटाला या देशामध्ये एका स्त्रीवर बलात्कार होतो. जननी जन्मभूमीश्च गरीयसी असं आपण तोंडाने म्हणतो. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचे उद्देश असं म्हणतो. इतका बेजबाबदार देश आणि इतकी बेजबाबदार संस्कृती आज जगात कुठेही नाही. त्याच्या विरोधामध्ये पंतप्रधान म्हणून एकदा सुद्धा मोदींनी साधी खंत व्यक्त केली नाही. एका रेल्वे ट्रॅकवर एक साधा ॲक्सिडेंट झाला, तो ओबामा पार्लमेंटमध्ये आले होते, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. इथे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, त्याच्यामध्ये 700 शेतकरी मरण पावले, त्याच्याविषयी साधी सहानुभूती व्यक्त करण्याचं सुद्धा सौजन्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलं नाही. यालाच फॅसिझम असं म्हणतात. व्हायलन्स किंवा हिंसा हा फॅसिझमचा मूलाधार आहे आणि व्हायलन्सचं किंवा हिंसेचं समर्थन करणं ती अत्यावश्यक आहे, ती गरज आहे आणि आक्रमक राष्ट्रवाद त्याच्या अनुषंगाने पुढे जातो. हा फॅसिझमचा गाभ्याचा भाग आहे. मग असा प्रश्न पडतो की नरेंद्र मोदींनी कधी याबद्दल दिलगिरी व्यक्त का केली नाही. निवन नरसिंहराव होते, 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली. मनमोहन सिंगांनी जेव्हा ऑक्टोबरमध्ये किंवा जुलैमध्ये जेव्हा अमृतसर ऑपरेशन झालेलं होतं आणि मनमोहन सिंग जेव्हा पहिल्यांदा अमृतसरला गेले त्यांनी माफी मागितलेली होती. नरसिंहरावांनी माफी मागितलेली होती. गुजरातचं हत्याकांड जेव्हा झालं, गुजरातमध्ये 2 मार्च 2002 रोजी जी झाली ती हिंदू मुसलमानांची दंगल नव्हती, ते मुसलमानांचं एकतर्फी इथल्या फॅसिस्ट शक्तींनी केलेलं हत्याकांड होतं. गुजरातचे मुख्यमंत्री तेव्हा नरेंद्र मोदी होते. प्लॅनिंग कमिशनमध्ये आल्यानंतर मी नरेंद्र मोदींना असं विचारलं की काय चाललंय तुमच्या गुजरातमध्ये. तेव्हा क्या हुआ. मला असं वाटलं होतं ते एका शब्दाने तरी लोकांची क्षमा मागतील, दिलगिरी व्यक्त करतील, परंतु अशा प्रकारची दिलगिरी फॅसिझममध्ये बसत नाही. फॅसिझम म्हणजे नेमकं काय आहे. आपण असं म्हणतो की भारतामध्ये 2 व्यवस्था आहेत. एक तर व्यवस्था म्हणजे जाती व्यवस्था आहे. या जाती व्यवस्थेमध्ये सुद्धा फॅसिझम अनुस्यूत आहे. फॅसिझमला मराठी शब्द नाही. फॅसी हा त्याचा मूळ शब्द आहे, पण त्याला मराठीमध्ये फासीवाद किंवा आपण हिंदीमध्ये म्हणतो. फॅसिझम नेमकं काय करतो.
स्टीफन कोकर नावाचा एक फार मोठा इतिहासकार होऊन गेला, राजनाची पोलिसीचा. मी आपल्यासाठी सांगू इच्छितो, हे माझं पुस्तक आहे, माझं आत्मचरित्र, मी असं जगलो, ते मी आता निलिमाताईंना सगळ्यांनी अर्पण करतो आहे. फॅसिझम ही राष्ट्रवादाचा उद्घोष करणारी प्रतिक्रांतिकारक आणि समाजवादाविरुद्ध म्हणजे समतेविरुद्धची चळवळ असते. फॅसिझम सर्व लोकशाही संस्थांवर हल्ला करतो. आता हे सांगितल्यानंतर नरेंद्र मोदींची राजवट फॅसिझम आहे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. फॅसिझम सर्व लोकशाही संस्थांवर हल्ला करतो. तो राजकीय सत्तेचे निरंकुश केंद्रीकरण करतो. कॅबिनेट आज फक्त नावापुरते आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांच्याच हातामध्ये, ज्यांना गुजरातील लोक असं म्हणतात, त्या दोघांच्या हातामध्ये या देशाची संपूर्ण सत्ता केंद्रीभूत झालेली आहे. परवाचे जे कायदे जे केले ते वटहुकुमाने केल्यानंतर त्या संसदेने मान्य करून घेतले, परंतु ते जेव्हा रिपील केले, मागे घेतले, तेव्हासुद्धा मोदींना कॅबिनेटची मिटिंग घेण्याची आवश्यकता वाटली नाही. औपचारिक कॅबिनेटची आवश्यकता मान्यता घ्यायला पाहिजे होती, पण एक कॅबिनेट मानत नाही, संसद मानत नाही. पहिल्या दिवशी जेव्हा संसदेमध्ये गेले तेव्हा त्यांनी डोकं टेकलं. तो केवळ एक देखा होता. मोदी आणि फॅसिस्ट शक्ती आणि मोहन भागवतसुद्धा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांच्या 600 संघटना आहेत, त्यांचे 60 लाख कार्यकर्ते आहेत. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांचा भारतीय संविधानावर विश्वास नाही. इनफॅक्ट या देशातील फॅसिझम आणण्यामध्ये भारताची राज्यघटना ही सगळ्यात मोठं अडचण आहे. मगाशी ज्या पद्धतीने सल्ले नरे पवार म्हणाला त्या पद्धतीने, आणि म्हणून त्यांना ही राज्यघटना डिस्ट्रॉय करायची आहे. ही राज्यघटना डिस्ट्रॉय करायचं, पुस्तकांना डिस्ट्रॉय करायचं नाही, त्याच्यातलं एक एक कलम त्यांना इनइफेक्टिव्ह करायचं आहे. कलम तसंच राहील, पण ते इनइफेक्टिव्ह अपरिणामकारक त्यांना ते करायचं आहे. आपली उद्दिष्ट साध्य करताना तो व्यक्ती स्वातंत्र्य झुगारून देतो आणि सातत्याने नैतिकतेचा धाक दाखवतो. आम्ही विश्वगुरू आहोत, आमची भारत माता आहे. व्हॉट इज भारत माता? भारत माता ही 130 कोटी लोकांची म्हणजे भारत माता. भारत माता म्हणजे भारताचा भूगोल नव्हे, भारताचा नकाशा म्हणजे भारत माता नाही. या देशातल्या प्रत्येक माणूस हा भारत मातेचा आविष्कार आहे, ते भारत मातेचं प्रकटीकरण आहे. अधिकृत सेन्सॉरशिप, तसेच शारीरिक सक्ती, दडपशाही, अधिकृत सेन्सॉरशिप आणि खोटा प्रचार ही त्याची प्रमुख शस्त्रे आहेत. सत्ता ताब्यात घेण्यापूर्वी आणि त्यानंतर देखील धोरणातही फॅसिस्ट शक्ती बेकायदेशीर कृत्ये करतात आणि विरोधकांचा निष्पात करण्याचा प्रयत्न करतात. आजचं संपूर्ण मोदी सरकार हे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, ED आणि CBI, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, या दोघांच्या माध्यमातून चाललेलं आहे. काँग्रेसच्या काळामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवर 8 मंत्र्याने राजीनामे दिले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मध्ये 4 शेतकरी आणि 4 पोलीस अधिकारी मारले गेले. त्या मिश्रा नावाच्या त्या मिश्रा नावाच्या मंत्र्याच्या मुलाने गाडी डायरेक्ट आतमध्ये घेऊन गेला. त्याने अजूनही राजीनामा दिलेला नाही. इतका फॅसिझम निर्ढावलेला असतो. मगाशी टकले सांगत होते की कशा प्रकारे कोल्ड ब्लडेड मर्डर करताना शूटिंग, इट इज जस्ट कोल्ड ब्लडेड मर्डर. तुम्ही बघितलं कोल्ड ब्लडेड मर्डर सिनेमामध्ये आर्टिकल 16, तो असं उभा राहतो, पळताना दाखवलेला असतो, त्याला सांगितलं सुद्धा म्हणून पाठवून गोळी मारली जाते. अशा पद्धतीचे फॅसिझमचं स्वरूप आहे. फॅसिस्ट शक्ती बेकायदेशीर कृत्य करतात, विरोधकांचा निष्पात करण्याचा प्रयत्न करतात. सत्ता हस्तगत करण्यासाठी फॅसिस्ट शक्ती धार्मिक आणि शैक्षणिक धोरणात अनुकूलचे बदल करतात. संपूर्ण इतिहासाचं लेखन त्यांनी बदललेलं आहे. गेल्या 4000 वर्षांचा भारताचा इतिहास हा ब्राह्मणाइज हिस्ट्री ऑफ इंडिया आहे. म्हणजे इतिहासाचं ब्राह्मणीकरण झालेलं आहे. आता इथे एक लक्षात घ्या, ब्राह्मणायझेशन याचा अर्थ ब्राह्मण जाती जन्माला आलेलं असं नाही. 1932 साली आंबेडकरांनी मनमाडला जे भाषण केलं त्याच्यामध्ये आंबेडकर असं म्हणाले की ब्राह्मणिझम अँड कॅपिटलिझम दीज आर द ट्विन एनिमीज ऑफ द लेबरिंग क्लासेस. ब्राह्मण्य, ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही हे येथील 2 श्रमिकांचे प्रमुख शत्रू आहेत. पण पुढे असं म्हणाले, ब्राह्मणिझम आय डोंट मीन ब्राह्मीण. ब्राह्मणिझम म्हणजे ब्राह्मण जन्माने नव्हे, ती एक प्रवृत्ती आहे आणि ती प्रवृत्ती स्वतःकडे श्रेष्ठत्व घेणारी आहे आणि म्हणून ब्राह्मणांना भूदेव म्हणतात.
भूदेव म्हणजे जमिनीवरचे देव. एक देव आकाश कुठे पाहिलेलं नाही. आपण ज्याला स्काय म्हणतो, आकाश निळ वगैरे आहे, असं आकाश म्हणजे नेमकं काय आहे हे शास्त्रामध्ये अजूनही सिद्ध झालेलं नाही. आपण त्याला आकाश म्हणतो, वेगवेगळे त्याला कलर देतो वगैरे वगैरे, हा वेगळा मुद्दा आहे. फक्त असं एक पोकळी प्रचंड त्याच्यामध्ये आहे आणि आपल्याला अजून पण त्याचं निश्चित स्वरूप कळलेलं नाही. शिक्षण व्यवस्था ती बदलतात आणि शैक्षणिक धोरणामध्ये अनुकूल असे बदल करतात. मुख्य म्हणजे फॅसिझमच्या प्रचारासाठी या सर्व शक्ती प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा वापर करतात. संपूर्ण मुलांचं इंडॉक्ट्रिनेशन करतात. मी एक 5-10 मिनिटं अधिक घेणार आहे कारण मी आता खूप वेळ थांबलेलो आहे. तुमच्यापैकी बरेच लोक जेवायचे असतील, पण मी तुमची माफी मागतो कारण तुम्ही तेवढा त्रास सहन केला पाहिजे जो तुमच्यासाठी मी केलेला आहे. कारण मला उद्या सकाळी 8:05 चैत्यभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी यांना रिसिव्ह करायचं आहे. त्या समितीचं मी चेअरमन आहे आणि त्याबरोबर रात्री इथं संपल्यानंतर मी निर्माता यांची माफी मागून आणि तुमच्या सर्वांच्या परवानगीने मी जाणार आहे. एकाही कार्यकर्त्यांनी आपल्यापैकी कोणत्याही कारणासाठी मी सभा सोडल्यानंतर उठण्याचा प्रयत्न करू नये. प्लीज तेवढी मी तुम्हाला विनंती करतो. हा जो फॅसिझम जो भारतामध्ये आहे, द्विराष्ट्राचा सिद्धांत जो भारतामध्ये, 2 राष्ट्र, मगाशी त्याचा निरंजनने उल्लेख केला. ह्या फॅसिझमची सुरुवात भारतामध्ये ज्यांना स्वातंत्र्यवीर असं म्हटलं जातं, त्यांना म्हणायला काय लोक कोणालाही काही म्हणतात लोक, पण त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हटलं जातं. खरं म्हणजे या देशामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये कोणत्याही एका कार्यकर्त्याने किंवा कार्यकर्त्याने ज्यांनी एक काठीसुद्धा खाल्लेली आहे ब्रिटिशांकडून, त्या प्रत्येक व्यक्तीला मी स्वातंत्र्यवीर म्हणतो. स्वातंत्र्यवीर ही कोणाही एका व्यक्तीची मक्तेदारी नाही. 12व्या वर्षी नंदुरबारच्या शिरीष कुमारने वंदे मातरम म्हटल्यानंतर त्याला सांगितलं पुढे त्यांनी, वंदे मातरम म्हटलं की गोळी मारीन. तो 12 वर्षाचा शिरीष कुमार, जो माझा 1ली-4थीपासूनचा माझा आदर्श आहे, तो सुद्धा माझ्या मते स्वातंत्र्यवीर होता. तुमच्या हातामध्ये इतिहासाची लेखणी असली, म्हणजे तुम्हाला वाटेल तशा प्रकारचा इतिहास. भगतसिंग हा तत्त्वज्ञ होता. ज्या पद्धतीने भगतसिंग फाशी गेला, मी पाकिस्तानला जाऊन आलो. लाहोरच्या कोर्टामध्ये ज्या जागेवर भगतसिंगाला फाशी दिलं, त्या जागेवर मी 10 मिनिटं उभा राहून शांतपणे मी रडत होतो. भगतसिंग ही भारताला मिळालेली सगळ्यात मोठी देणगी आहे. विनायक दामोदर सावरकरांना जर स्वातंत्र्यवीर म्हणणार असो, तर आपण फक्त भगतसिंगाचं वर्णन फक्त आपण शहीद म्हणून करतो. देशभक्त बाबूवीर आपण फक्त शहीद म्हणून घेतो. विनायक दामोदर सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणत असताना शहीद भगतसिंग हे हजारो पट मोठं स्वातंत्र्यवीर होते असं माझं आपल्याला सांगणं आहे. आणि ते सगळे पैशासाठी बसलेले आहेत, त्यांनाही माझी नम्रतेची विनंती आहे. तुम्ही इतिहासामध्ये कोणाचं वर्णन कसं करावं हा वेगळा मुद्दा आहे. 1923 सावरकरांनी, निरंजनने मगाशी सांगितलं, 1923 सावरकरांनी पहिल्यांदा भारतामध्ये 2 राष्ट्रे आहेत, एक मुसलमानांचं आणि एक हिंदूंचं. एक हिंदू राष्ट्र आणि दुसरं मुसलमान राष्ट्र. आपल्यापैकी सगळेजण पुरोगामीसुद्धा बऱ्याच वेळेला पाकिस्तानची निर्मिती किंवा पाकिस्तानची निर्मिती करण्याचं किंवा देशाची फाळणी करण्याची जबाबदारी एकतर्फी मोहम्मद अली जिनावर टाकतात. ती भूमिका बरोबर नाही. मी तुमची माफी बघून सांगतो, पाकिस्तानवर पार्टिशनवर मी 100पेक्षा जास्त पुस्तक वाचलेले आहेत गेल्या 40 वर्षांमध्ये. पाकिस्तानचा ठराव 8 मार्च 1940 रोजी लाहोरच्या ऑल इंडिया मुस्लिम लीगच्या अधिवेशनात झाला. 8 मार्च 1940. त्याच्यापूर्वी 27 वर्ष अगोदर सावरकरांनी मांडणी केली की भारतात 2 राष्ट्रे आहेत. त्यावेळी कुठल्याही प्रकारचं डिस्टॉर्शन न करता, जरी ते प्रेस हजर असेल, तर माझं स्पष्ट म्हणणं आहे, भारताच्या फाळणीचे आणि द्विराष्ट्राचे जनक खऱ्या अर्थाने विनायक दामोदर सावरकर होते असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. देर इज नो डाऊट इन माय माइंड अबाउट इट. आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे मी अवमान करतो नाही. आता याच्या पुढे जाऊन पाकिस्तानची फाळणी झाली वगैरे वगैरे, कारण फाळणी हाच फॅसिझमचा भाग आहे. फॅसिझमची आज मांडणी करताना तुम्हाला फाळणीच्या इतिहासाकडे जावंच लागेल. याचं कारण
सावरकरांनी भूमिका मांडली की म्हणजे आ सिंधू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पुण्यभूमी पितृभूमीश्च, म्हणजे कर्मभूमी आणि मातृभूमी ह्याच्याबरोबर पुण्यभूमी आणि पवित्र आणि 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 पितृभूमी ही पण तुमची असली पाहिजे. पितृभूमी मुसलमानांची इथे नाही, ख्रिश्चनांची इथे नाही, आणि पुण्यभूमी ख्रिश्चन कॅथॉलिक सिटीला मानतात रोममध्ये आणि मुसलमान मक्केला मानतात. त्यामुळे या देशातल्या हिंदूंच्या व्याख्येमध्ये ॲटोमॅटिकली मुसलमान आणि ख्रिश्चन बसत नाही. हिंदू आणि हिंदुत्व या दोन गोष्टीमध्ये फरक आहे. निरंजनला देव न मानण्याचं स्वातंत्र्य आहे. या देशातील 80% हिंदूंना देव मानण्याचं स्वातंत्र्य आहे. माझ्या बायकोला देव मानण्याचं स्वातंत्र्य आहे का? सुदैवाने ती मानत नाही. माझं लग्न झालं तिच्याशी ती सुधारली वगैरे म्हणतो मोकळा वेळ, पण तिचा उद्या असला नाही म्हणाले मी देव मानणारे, त्याला माझा विरोध नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की हिंदू ही एक उपासना पद्धती आहे. देव, ईश्वर, पुनरात्मा, आत्मा वगैरे 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 म्हणून त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. हिंदूंना आज कोणताही धोका या देशात निर्माण झालेला नाही. सगळी व्यवस्था हिंदूंच्या हातामध्ये आहे. इथे बसलेली प्रत्येक गोष्ट हिंदू, इथे बसलेले सगळे लोक हिंदू आहे. पण हिंदू आहेत याचा अर्थ तुम्ही हिंदुत्ववादी आहेत असं नाही. हिंदू असणं हे एका उपासना पद्धतीवरचा विश्वास आहे. हिंदुत्व हे राजकीय तत्त्वज्ञान आहे, ती राजकीय स्ट्रॅटेजी आहे, ती राजकीय व्यूहरचना आहे, तो राजकीय डावपेच आहे केवळ या देशातील मुसलमानांचं खच्चीकरण करण्यासाठी. जसं जूनचं भूत जसं हिटलरने उभं केलेलं होतं तशा प्रकारे मग मुसलमानांनाच का निवडलं सावरकरांनी किंवा मोहन भागवतांनी किंवा गोळवळकरांनी? तर यासाठी निवडलं, ख्रिश्चन जरी परदेशी असले तरी त्यांची लोकसंख्या फार कमी आहे. पारसी भारतामध्ये फक्त 1 लाख आहे. बौद्धांना ते भारतातलं एक घटकच मानून टाकतात. शीख हे पूर्वीचे हिंदू होते असंच ते मानतात. आणि मुसलमानांना का टार्गेट करतात? एक तर मुसलमान या देशामध्ये संख्येने जास्त आहे. एकंदर 22% जे धार्मिक अल्पसंख्याक आहेत त्यापैकी 18% एकटे मुसलमान आहेत. 15.5 कोटी मुसलमानांची लोकसंख्या आहे. आणि म्हणून सातत्याने मुसलमान जसे कधी कधी चुकीच्या पद्धतीने अल्लाह खतरे में असं म्हणतात, तशाच पद्धतीने सातत्याने इथल्या फॅसिस्ट शक्ती ज्या गोळवळकर आणि मोहन भागवत जे मांडतात ते सातत्याने हिंदू काय हिंदूंना खतरा आहे? सगळे आमदार, सगळे खासदार, सगळे न्यायाधीश, सगळे मंत्री, सगळे प्रिन्सिपल, सगळे कॉर्पोरेटर, सगळी आर्थिक सत्ता, सगळी राजकीय सत्ता, सगळी सांस्कृतिक सत्ता, संपूर्ण न्याय व्यवस्था, संपूर्ण शिक्षण व्यवस्था, रस्ते, गाड्या, काय नाही हिंदूंच्या हातामध्ये आहे. व्हॉट इज प्रॉब्लेम ऑफ हिंदू? आय आज डायरेक्टली मोहन भागवत. काय हिंदूंचा प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम मुसलमानांचा आहे, प्रॉब्लेम दलितांचा आहे, प्रॉब्लेम 6 मिनिटाला प्रत्येक मिनिटाला बलात्कार करतो त्या स्त्रियांचा आहे, प्रॉब्लेम या देशातल्या आदिवासींचा आहे, ज्यांचा जंगलवर जमिनीवर पूर्णपणे अधिकार आहे त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत. त्यांचं जीवन असह्य झालेलं आहे, स्त्रियांचं जीवन असह्य झालेलं आहे. माझी बायको 10 वर्ष दिल्लीमध्ये होती, ती मला मी राहणार नाही दिल्लीमध्ये आता याच्यापुढे, कारण 6 नंतर दिल्लीमध्ये लोकांना भीती वाटायची. मुंबई फक्त एकमेव शहर असं आहे की ज्या ठिकाणी रात्री 11 वाजता सुद्धा स्त्री निर्भयपणे घराच्या बाहेर पडू शकते. मी सावरकरांना फॅसिस्ट का म्हणतो? सावरकरांच्या समग्र वाङ्मय खंड 4मध्ये सावरकरांनी असं म्हटलेलं आहे. खरं म्हणजे आता मला एक प्रकाशात दिसत नाही पण तरी मी वाचतो. सावरकर असं म्हणतात, कारण आता परत निवडणुकीमध्ये आता माजी मुख्यमंत्री फडणवीस, देवेंद्र फडणवीस हे असं म्हणाले की ते जे मराठी साहित्य संमेलन जे झालं तो सुद्धा मराठी भाषेचा एक आविष्कार आहे, त्याच्याविषयी या ठिकाणी भाष्य करू इच्छित नाही. ते जेव्हा बोलवत होते तेव्हा जाऊन त्यांना सांगितलं नेमकं काय करतात ते. म्हणजे 1873 साली रानडेंनी ग्रंथकाराची सभा काढल्यानंतर आजचं अधिवेशन 94 कुठपर्यंत प्रवास झालं हे मी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर करायला मी सांगेन. मला सांगायचा मुद्दा असा आहे, काय म्हणाले सावरकर? त्यांच्या खंड 4 समग्र वाङ्मय सावरकरांच्यामधून सावरकर असे म्हणतात, मुसोलिनीने सत्ता हाती आल्यानंतर अवघ्या 4 वर्षांच्या अल्पावधीत आपले राष्ट्र उन्नत स्थितीला आणले. मग फॅसिझमला तुम्ही विरोध कशा जोरावर नाव ठेवता? बोल्शेविकचे तत्त्व रशियाच्या बाबतीत परिणामकारक ठरले. जर्मनीला बोल्शेविझम मान्य नाही, लेनिनवाद.
परंतु त्यांनी नाझी तत्वाच्या जोरावर हिटलरने जर्मनीचे स्वरूप पार पालटून टाकले. जर्मनी काही हिंदुस्थान नाही. जर्मनीने ज्यूच्या लोकांना बाहेर घालवल्याबद्दल तुम्हाला वाईट का वाटावे? हे एक वाक्य पुरेसं आहे की सावरकर फॅसिस्ट होते. सावरकरांना विज्ञाननिष्ठ म्हणतात आणि त्याच्याविषयी मी बोलू इच्छित नाही. मी ते 1976मध्ये लिहिले ते विज्ञाननिष्ठ नव्हते म्हणून. जाती व्यवस्था सावरकरांना अमान्य होते असं म्हटलं जातं. दॅट इज रॉंग. सावरकरांना शुद्धी संघटन म्हणजे शुद्धी मोहीम जी सुरू केली, हिंदू धर्मातून परक्या धर्मात गेलेल्या लोकांची शुद्धी करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये आणलं. याच्यावरून सावरकरांना जाती व्यवस्था अमान्य होते असं म्हणता येत नाही. तर सावरकरांनी असं म्हटलेलं आहे की आंतरजातीय विवाहाला माझी हरकत नाही, पण जर वर आणि वधू ही एकमेकाला अनुरूप असतील, म्हणजे अनुरूप विवाह संस्थेत नाव घातलं पाहिजे पहिल्यांदा, जर अनुरूप असतील आणि त्यांच्या पोटी जन्माला येणारी संतती जर उन्नतर असेल, उन्नतर संतती म्हणजे आंतरजातीय विवाह केल्यानंतर त्यांच्या पोटी येणारी जन्मती जर चांगल्या क्वालिटीचे असेल, आता कसं सांगणार आहे चांगल्या क्वालिटीचे म्हणून? आईवडील चांगले असल्यानंतर मूल चांगलं होईल कशावरून? किंवा आईवडील अत्यंत वाईट असल्यानंतर मूल चांगलं होणार नाही कशावरून? देयर इज नो बेसिस. अनुरूप असल्यानंतर आणि त्यांच्या पोटी जन्मायला येणारी संतती जर उन्नतर असेल तर जाती व्यवस्था तर आंतरजातीय विवाहाला माझा विरोध नाही. काय दिसतं याच्यातून? प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगतो कसं करतात पोलरायझेशन, ध्रुवीकरण. आता त्या मराठी साहित्य संमेलनाला कुसुमाग्रज नगरी नाव दिलं. कुसुमाग्रज कवी होते, मोठे कवी होते, मराठी भाषेचा आग्रह धरला आणि त्यांचं असं म्हणणं आहे, फडणवीसांचं असं म्हणणं आहे त्यांच्या नावाला आमचा विरोध नाही आणि तरी सावरकर द्यायला पाहिजे होतं. त्यांच्या नावाला जर विरोध जर नाही कुसुमाग्रजांच्या, तर मग सावरकरांचं नाव देण्यासाठी आग्रह का? मी त्या संमेलनाला न जाता इथं आपल्याला काही कारण असेल की नाही, तरी काहीतरी त्याला कारण असेल की नाही? त्याचं कारण उद्याच्या सगळ्या निवडणुकांच्यामध्ये आता राम मंदिर झालेलं आहे, त्याचं उद्घाटन मोठ्या प्रमाणावर होईल. आता कोणताही विषय नाही. आता या पुढच्या निवडणुका ज्या होतील महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या सकट त्या सावरकरांच्या नावावर होतील. कारण या देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकांना सावरकर म्हणजे काय ते कळलेलं नाही. दिस इज वॉट सावरकर इज. म्हणजे शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराची सून दागिने अलंकृत करून परत पाठवली. हा शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठेपणा जो आपण सांगतो. पण ती परत अशीच का पाठवली? सद्गुण विकृती असं सावरकरांचं 6 सोनेरी पानामध्ये सावरकरांनी वाचन केलं आहे. 6 सोनेरी पाने. म्हणजे आपण जो शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठेपणा मानतो त्याला बरोबर सावरकरांनी खेद असं म्हटलेलं आहे की असं कर्म त्यांनी तिला अशी त्याला का पाठवून दिली, अशीच का पाठवून दिल्या? तर काय होतं? शिवाजी अत्यंत लोकोत्तर राजा होऊन गेले. 50 वर्षाच्या कालखंडामध्ये शिवाजीने जे केलं, गेल्या 2-2.5 वर्षांच्या 1000 वर्षांच्या इतिहासामध्ये जे मोठे राजे होऊन जे गेले त्या राजांशी तुलना करताना सुद्धा शिवाजी फार मोठे लोकोत्तर राजा होऊन गेले असं आपलं म्हणणं आहे. आणि त्या लोकोत्तर होण्यामध्ये रयतेचा राजा होण्यामध्ये शिवाजीच्या काळातली अत्यंत महत्त्वाची घटना कल्याणच्या सुभेदाराला परत पाठवून देणं निष्कलंक पद्धतीने. त्याच्यामध्ये सद्गुण विकृती म्हणजे ही शिवाजी महाराजांची सद्गुण विकृती होती असं जे सावरकर म्हणतात. त्याच सावरकरांना या देशातील सगळ्या उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय स्त्रिया 10 आणि 15 रुपयाच्या साड्या घालून आणि 5-5 रुपयाच्या 15 रुपयाच्या पर्स घेऊन आणि बॉबकट करून त्या सावरकरांना गुरु मानतात. ही या देशाची शोकांतिका आहे. बेडेवाड्यामध्ये परवा मी गेलो होतो, एकही उच्चविभूषित स्त्रीच्या बेडेवाड्यात जात नाही. सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस 3 जानेवारी हा 3 जानेवारी दिवस नॅशनल हॉलिडे करा, म्हणजे नॅशनल वुमेन्स एज्युकेशन डे असं मोदीने मी पत्र लिहिलं. जसं तुम्ही 5 सप्टेंबर करता त्यांचा शिक्षक दिन करता, टीचर्स डे. राधाकृष्णन वॉज नेव्हर टीचर इन टू प्रायमरी स्कूल. त्यांच्याविषयी मला आदर आहे, मला सगळ्याच लोकांच्या विषयी आदर आहे.
जगातल्या 850 कोटी लोकांच्या विषयी मला आदर आहे, त्याच्याविषयी प्रश्नच नाही काय. प्रश्न असा आहे की राधाकृष्णन शिक्षक नसताना प्रायमरी किंवा कॉलेजमध्ये कुठले त्यांचा जसा तुम्ही करता शिक्षक जीवन टीचर्स डे, तशा प्रकारे सावित्रीबाईंचा 3 जानेवारी हा जन्मदिवस वुमेन्स एज्युकेशन डे म्हणून साजरा करा, अशी सूचना मी मांडली राज्यसभेमध्ये. मोदींना पत्र लिहिलं, त्याचं मला काही उत्तर आलं नाही. मग मी गेल्या वर्षी उद्धवजी ठाकरेंना पत्र लिहिलं की तुम्ही किमान महाराष्ट्रात तरी करा. तेव्हा गेल्या वर्षापासून मला समाधान वाटतं आणि उद्धव ठाकरेंचं मी अभिनंदन करतो. गेल्या वर्षापासून 3 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रामध्ये वुमेन्स एज्युकेशन डे, महिला शिक्षण दिन म्हणून पाळला जातो. मला तुम्ही सांगा, ह्या देशामध्ये 50, 60, 75 वर्षात ज्या स्त्रियांनी प्रगती केली त्यावर अभिमान वाटतो मला त्याचा. पण त्या स्त्रियांना सावित्रीबाईंच्या विषयी कुठलंही आपलं उत्तरदायित्व असं वाटू नये. ही संस्कृती शोकांतिका नाही. काय संस्कृती म्हणजे काय? संस्कृतीचा अर्थ जीवनाची जगण्याची एक पद्धत, एक विवेक, सदाचार, दुसऱ्याच्या सुखदुःखात सामील होणं, दुसऱ्याच्या अडचणीमध्ये सामील होणं, ज्याला साने गुरुजीने अद्वैत असं म्हटलेलं आहे. हा सगळा फॅशनचा सर्वात मोठा धोका आहे. आता मी जरी असं म्हणालो की तुम्ही माझ्यासाठी थोडा त्रास करा तरी तुम्हाला जास्त त्रास देण्याची माझी इच्छा नाही. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की संपूर्ण लोकशाही व्यवस्था ही खिळखिळी झालेली आहे. मोहम्मद अखलाकने आपल्या फ्रीजमध्ये ब्रीफ ठेवलं. आज मला मी तुमच्या साहित्य संमेलनामध्ये आलेलो आहे. साहित्य हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विद्रोही साहित्याला एक फार मोठं काम आहे, फार मोठं आव्हान आहे. कारण जे बुद्धिजीवी ज्यांची उत्पत्ती स्थान, सोशल ओरिजिन्स हे प्रस्थापित व्यवस्थेमध्ये आहे, ते प्रस्थापित व्यवस्थेने निर्माण केलेले बुद्धिजीवी त्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये विद्रोह करू शकत नाही. विद्रोह तुम्हीच करू शकता, कारण तुम्ही प्रस्थापित व्यवस्थेच्या बाहेर आहात म्हणून. आंबेडकर आणि फुले या दोघांनी फक्त जातीवंशाचा विचार का केला? फुलेंना एका सवर्णाच्या लग्नातून बाहेर काढलं होतं माळी म्हणून, आणि आंबेडकरांना कलेक्टर झाल्यानंतर सुद्धा फाईल मोडून टाकत होते. अनुभूती आणि सहानुभूतीमधला फरक आहे. ज्यांना अनुभूती असते तेच क्रांती करतात. मला सहानुभूतीयांना कमी लेखायचं नाही, पण आपण सगळे लोक जेव्हा विद्रोह करणारे अनुभूतीवाले आहोत आणि म्हणूनच आपण क्रांती करू शकतो, विद्रोह करू शकतो. मोहम्मद अखलाकचा मुद्दा मी सांगून थोपवतो. आधुनिक राष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य असतं. कायद्याचं राज्य असं म्हणजे असं आहे की समजा आता माझ्या खिशामध्ये बीफ आहे. बीफ म्हणजे गाईचं मांस नाही. एवढ्या गाई भारतात नाही. बीफ हे बकऱ्याचं मटण सोडून बाकी सगळं बीफ. इथे 80% आपण ज्याला बीफ म्हणतो ते रेडे आणि म्हशीचं असतं. रेडा अपवित्र का मानला जातो? भारतात बैलांपेक्षा रेड्याची संख्या जास्त आहे, परंतु रेडा अपवित्र का मानला जातो माहिती आहे? रेडा अपवित्र मानला जातो कारण ते यमाचं वाहन आहे. म्हणजे यम रेड्यावरनं बसून येतो. म्हणजे जेव्हा सावित्रीबाई त्या सावित्रीला सत्यवान मेल्यानंतर पडल्यानंतर आता यम कोणी पाहिला नाही. आता यम पाहण्याची आमची इच्छा पण नाही आहे इतक्या लवकर विद्रोह केल्याशिवाय. पण मला सांगायचा मुद्दा असा की 85,000 कोटी रुपयांचा बीफचा व्यापार आहे. किती? 85,000 कोटी रुपयांचा. आणि तो व्यापार सगळ्या जैनांच्या हातामध्ये आहे. जे जैन आपल्या नाकाभोवती, जैन माझे मित्र आहेत, जैन भारतावरती चांगली गोष्ट आहे, ते चांगले लोक आहेत आपल्यासारखे, परंतु त्या जैनांच्या हातामध्ये आहे. मी माझ्या खिशामध्ये समजा आता बीफ आहे. महाराष्ट्राने अँटी काव स्लॉटर म्हणजे गोहत्याबंदी कायदा केलेला आहे. समजा मी आता बीफ इंग्लंडमध्ये आणलं, आता मी खातोय समजा इथे इथून खाली गेल्यानंतर, तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही म्हणजे व्हिजिलंट आहे, आपण त्याला गोसंरक्षक, नरेंद्र मोदी यांना चर्चेमध्ये म्हणतात काय गोसंरक्षक काय? हो काय नाही, लोकांना मारतायत ठार. तर तुम्ही काय करू शकता? महाराष्ट्रामध्ये गोहत्येबंदीचा कायदा असल्यामुळे माझ्या हातात जर बीफ असेल किंवा मी जर खाणार असेल तर मला तुम्ही पोलिसांच्या हवाली करू शकता. मला तुम्ही मारू शकत नाही. मोहम्मद अखलाकला लोकांनी त्याचं लिंचिंग करून, तुकडे करून त्याला मारलं. आज जगामध्ये कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही, पाकिस्तानामध्ये सुद्धा
ज्याला आपण नावं ठेवतो आणि स्वतःला विश्वगुरू बनतो. आपण स्वतःला काही म्हणू शकतो. मी उद्या म्हटलं मला अमेरिकेचा प्राईम मिनिस्टर व्हायचं आहे, नाशिकच्या कॉर्पोरेशनमध्ये मी निवडणुकीला पडेन, माझे डिपॉझिट जप्त होईल, तर आपण काही म्हणू शकू. प्रश्न इथे असा आहे, मोहम्मद अखलाकने आपल्या फ्रीजमध्ये मटण ठेवलं होतं बकऱ्याचं, पण ते बीप ठेवलं असेल तर मी मोहम्मद अखलाकला युपीच्या कायद्यानुसार पोलिसांच्या हवाली करत मी त्याला ठार कसे मारता. आणि या देशातल्या 15 कोटी मुसलमानांना ठार मारणं शक्य नाही, हे लक्षात घ्या. किशोर, आपला कोणताही सोशल डिस्कोर्स या देशातील मुसलमानांच्या संरक्षणाशिवाय साहित्य असो, कला असो, वाङ्मय असो किंवा काय असो, कारण या देशातली मुस्लिम हाच या देशातल्या फॅशिझमचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. दलितांना ठार मारणार नाही तर त्यांचं म्हणणं दलित अगोदरच होते आणि दलितांना ते हिंदू करून घेण्याच्या प्रकार त्यामध्ये आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, मगाशी उल्लेख त्यांनी केला नरेंद्रने की 2024मध्ये जी काय उरली सुरली लोकशाही आता आहे, गेल्या 7 वर्षात, 6 वर्ष मी राज्यसभेमध्ये होतो आणि गेल्या पुढच्या 2 वर्षात जी काही थोडीफार शिल्लक असेल, थोडीफार 10% 15%, तीसुद्धा लोकशाही 2024मध्ये नरेंद्र मोदी फॅसिस्ट शक्ती जर परत सत्तेवर आल्या तर या देशाची लोकशाही पूर्णपणे, आता उद्ध्वस्त झालीच आहे पण ती पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. ती उद्ध्वस्त न होऊ देणं, याच्यासाठी आपल्याला प्रस्तावित व्यवस्था विद्रोह करावा लागेल. त्यासाठी भारतीय राज्यघटना त्यांच्या हातातलं सगळ्यात मोठं हत्यार आहे. आय एम सॉरी टू से, आजच बातमी अशी आलेली आहे की भारतात प्रियांबद्दल घटनेचं बदलत आहे. इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी अँड डिग्निटी हे भारतीय राज्यघटनेमध्ये, वी द पीपल ऑफ इंडिया, सगळ्यांना समानतेची संधी देतो. इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी अँड स्टेटस असं म्हटलेलं आहे. आता असं करतायत त्याच्यामध्ये, इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी टू बी बॉर्न, म्हणजे जन्मण्याचं स्वातंत्र्य, जेवणाचं स्वातंत्र्य आणि रोजगाराचं स्वातंत्र्य, संधी, जे कधीच झालेलं नाही. आणि एक प्रायव्हेट मेंबर बिल आहे, जे मी अशी 4 बिलं मांडली विधानसभा राज्यसभेमध्ये. म्हणजे भारताची राज्यघटना पहिल्यांदा सुरुवात केली सेक्युलर आणि सोशलिस्ट. 42व्या घटना दुरुस्तीनुसार इंदिरा गांधीने हे 2 शब्द इंट्रोड्यूस केले, सेक्युलर अँड सोशलिस्ट. सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा कायदा करत होते की सेक्युलर आणि सोशलिस्ट शब्द काढून टाकाय म्हणून. आणि म्हणून फॅसिझमची लढाई ही फार कठीण लढाई आहे. 600 संघटना आणि 60 लाख व्हॉलंटियर्स, इट इज पॅरामिलिटरी फोर्स. त्यांना आपण त्यांचं अवमूल्यन करता कामा नये, त्यांना आपण कमी लेखता कामा नये. त्यांची खरी ताकद ओळखून त्यांना सामोरं जाईल आणि त्यांचा पराभव करील. या देशातली लोकशाही जी निर्माण झाली स्वातंत्र्य चळवळीतून, ते अबाधितपणे राहील. यासाठी हा विद्रोह अधिकाधिक व्यापक, अधिकाधिक तीव्र आणि अधिकाधिक निरंतरपणे आपल्याला करावं लागेल. असाच फक्त या सगळ्या लोकांना तुम्हाला माझी नम्रतेची विनंती आहे. पुन्हा तुम्हाला सगळ्या लोकांना शांततेने भाषण ऐकल्याबद्दल दुसरा पर्यायी काय त्याचा म्हणणं होता, कारण मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला थोडा त्रास देईन म्हणून, पण तो त्रास सहन केल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आता मी तुमच्या परवानगीने वीरेंद्र, एक सौभाग्य म्हणून हे माझं मी असं जगलो जे आहे हे सन्मानपूर्वक मी निलिमाताईंना अर्पण करतो. धन्यवाद. डॉक्टर भालचंद्र मुंगेकर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण आपल्यासमोर या ठिकाणी सादर केलं. आपण सगळ्यांनी शांतचित्तपणे ऐकलं.